शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची पालकमंत्री प्रताप सरनाईकांसमोर घोषणाबाजी। कर्जमाफी करावी, अतिवृष्टी नुकसान अनुदान दुप्पट करावं। सरनाईकांचा ताफा अडवत केली मागणी। बीडच्या परळी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत। सोयाबीनला प्रति क्विंटल 3,900 ते 4,100 रुपये भाव। सरकारने सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या यावल बाजार समितीत मक्याचे भाव घसरले। अचानक दर कमी केल्याने शेतकरी संतप्त। बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या। यानंतर व्यापाऱ्यांना योग्य भाव आणि बोली लावण्याच्या सूचना दिल्या। रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 103 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। लांजा आणि राजापूर तालुका वगळता 1,148 शेतकऱ्यांचं 13,299 रुपयांचं नुकसान। कृषी विभागाच्या अहवालातून माहिती समोर। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीसह हवामान बदलामुळे सोयाबीन उत्पादकाला फटका। एका एकरातून अवघे 2 ते 4 क्विंटल उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी संकटात। धुळ्यातील खेडा कापूस केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। शासनाकडून अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांवर संकट। व्यापाऱ्यांकडून कपाशीला 6,000चा भाव। रत्नागिरीमध्ये पावसाच्या उसंतीनंतर शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त। लांबलेल्या पावसामुळे भात उत्पादक घटण्याची शक्यता। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे 7,21,000 हेक्टरचं नुकसान। 8,57,000 शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला। जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे 645 कोटी रुपयांच्या निधीची मागणी। वर्ध्यातील 1,800 पोलीस अधिकारी कर्मचारी 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीला पोलिसांचा हात। मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुण्यातील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाकडून मदत। शालेय साहित्याचं प्राचार्य संगीता जगताप यांच्याकडून वाटप। लातूरमधील नुकसानग्रस्तांना भारत स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांकडून मदत। अन्नधान्याचे किट गरजू कुटुंबापर्यंत पोहोचवलं। मुठ्ठीभर अनाज मोहीम राबवत विद्यार्थ्यांकडून ही मदत। धुळ्यात शिंदखेड्यामध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। ज्ञानेश्वर गिरासे शेतकऱ्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे सानुग्रह अनुदान मिळत नसल्याने शेतकरी नाराज। शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचं आंदोलन। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमरावतीत परिषद आयोजित। संत्रा शेतीतील वाढत्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उपक्रम। संत्रा दर, उत्पादन खर्च आणि निर्यात विषयांवर चर्चा। पश्चिम मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस। पुढील 2 दिवस कोकणात पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात। ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली। शेतकऱ्यांना भात जाण्याची भीती। कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी परिसरात जोरदार पाऊस। पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे शिरोली एमआयडीसीमध्ये तारांबळ उडाली। कोल्हापूर शहरात मात्र ढगाळ वातावरण। पुण्याच्या भोरमधील रांजे गावाला उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी दिली भेट। विविध योजनांची माहिती घेत ग्रामस्थांच्या कार्यप्रणालीचं अधिकाऱ्यांकडून कौतुक। शिर्डीमधील साईबाबांच्या मूळ पादुकांचं वर्ध्यात आगमन। वंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत पालखीतून मिरवणूक। पादुकांच्या दर्शनासाठी साई भक्तांची गर्दी। लातूरच्या औसामध्ये अग्निसोहळ्याचं आयोजन। शेकडो भाविक अग्निसोहळ्यादरम्यान विस्तवावरून चालले। वीरभद्रेश्वर देवस्थानाकडून दरवर्षी अग्निसोहळ्याचं आयोजन केलं जातं। नागपुरात विधवा महिलेसाठी मनसेचं आंदोलन। विधवा महिलेच्या नावाने कुठलाही अर्ज न करता 7 लाखांच्या कर्जाची उचल झाल्याचा मनसेचा आरोप। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेला जाब विचारला। कर्जमाफी केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टपाल खात्याकडून 2 महत्त्वाच्या सेवांमध्ये मोठे बदल। टपाल खात्याकडून रजिस्टर आणि स्पीड पोस्ट या 2 सेवांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय। दोन्ही सेवांसाठी नवे दरपत्रक लागू। यामुळे जगातील 192 देशांमध्ये पार्सल पाठवता येणार। पुण्याच्या धानोरीत मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन। कळस, धानोरी, लोहगावमधील प्रश्नांकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। बीडच्या केजमध्ये साठवण तलावाच्या मागणीसाठी तरुणांचं उपोषण। 12 दिवसांपासून ही तरुणीचं उपोषण सुरू आहे। काल केजमध्ये दिवसभर रास्तारोकोही करण्यात आला। वाडीमध्ये 12 दिवसांपासून राजश्री राठोड या तरुणीचं उपोषण सुरू। अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल। 300 पेक्षा जास्त आंदोलकांवर केज पोलीस स्थानकात गुन्हे दाखल। साठवण तलावासह शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रास्तारोको करण्यात आला होता।
बुलढाण्यातील मलकापूरमध्ये बांगलादेशींचे रद्द केलेले जन्मदाखले जमा करण्यास 717 जणांनी फिरवली पाठ। जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर दाखले कायम रद्दची काढली नोटीस। मलकापूर नगर परिषदेने बांगलादेशींना बजावली होती नोटीस। जळगावच्या 40 गावात आंबेडकरवादी संघटनांकडून निषेध मोर्चा। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध। धुळ्याच्या वडजाई सौंदणेत रस्त्याचं काम मागील 15 वर्षापासून रखडलेलं। संतप्त ग्रामस्थांनी आजी माजी आमदार, लोकप्रतिनिधी, सरपंच, अधिकाऱ्यांचे आभार मानत रस्ता रोको आंदोलन केलं। महिनाभरात दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। मनमाडमध्ये रेल्वे कामगार संघटना आक्रमक। रेल्वे कार्यशाळेत कामगारांना काम न देता ठेकेदारांमार्फत काम केलं जात असल्याचा कामगार संघटनेचा आरोप। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या मालेगावात पोषण आहार कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक। 1000 रुपये मानधनवाढ आणि 2000 रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी। पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अँटी करप्शन ब्युरो आपल्या दारी उपक्रम सुरू। अधिकाऱ्यांकडून अँटी करप्शन कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन। अहिल्यानगरात आकाशकंदीलमध्ये आमदार संग्राम जगताप यांचा फोटो। दिवाळीनिमित्त दरवर्षी वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात। कंदिलात जगतापांचा फोटो शहरात चर्चेचा विषय। साताऱ्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर जिल्ह्यात संतप्त वातावरण। रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने या कुटुंबाची भेट घेत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन। आरोपीच्या कठोर शिक्षेसाठी रक्षक प्रतिष्ठान नामांकित वकील नेमणार। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चौथ्या दिवशीही प्रचंड वाहतूक कोंडी। 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा। पालकमंत्री गणेश नाईक यांना वाहतूक कोंडीचा फटका। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाची कारवाई। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम सुरू। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता होणार 6 पदरी। एनएमआरडीए प्रशासन ठाम भूमिकेत। स्थानिकांचा विरोधही झुगारला। डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील डॉक्टर अडकला। सायबर गुन्हेगारांनी 7,17,25,000 रुपये लाटल्याचा प्रकार। अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सर्वोच्च न्यायालय आणि ईडी यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवल्याचा प्रकार। अकोल्यातील देवठाण गावात बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण। तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। रायगडच्या अलिबागमध्ये प्रियकराचा लोखंडी हातोड्याने प्रियसीवर जीवघेणा हल्ला। हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी। 28 वर्षीय आरोपी सूरज बुराडेंवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल। धुळ्यात भरधाव डंपरची बस स्टँडला धडक। बस स्थानकात उभ्या असणाऱ्या 2 जणांचा मृत्यू। घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक। डंपर चालकावर कठोर कारवाईची मागणी। नाशिकच्या मालेगाव शहरात वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। एकाच दिवसात 94 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणी 6 जणांना अटक केल्याची माहिती। एलसीबी आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। संभाजीनगरात शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने व्यापाऱ्याची 73 लाखांची फसवणूक। मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जळगावमध्ये खासगी बँकेच्या मॅनेजरची 12,80,000 फसवणूक। शेअर मार्केटमध्ये नफ्याचं आमिष दाखवून फसवणूक। सायबर पोलिसात गुन्हा दाखल। वाशिमच्या रिसोड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पदोन्नतीचा लाभ घेतल्याचा प्रकार। कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल। या प्रकरणातील संबंधित आरोपी फरार। दोषींवर कडक कारवाईची मागणी। रत्नागिरीत पैशासाठी मुलाने 80 वर्षीय वडिलांचं अपहरण केलं। व्हॉट्सअपवर फोटो पाठवत आईकडे 1 लाखांच्या खंडणीची मागणी केली। श्रीकांत मराठे असं आरोपीचं नाव। आई सुनीता मराठेच्या तक्रारीनंतर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मानखुर्द शिवाजीनगर परिसरात हाणामारी। आमदार अबू आझमींच्या दौऱ्यादरम्यान वाद आणि हाणामारी। पोलिसांकडून गुन्हा दाखल। अधिक तपास सुरू। हिंगोलीच्या कळमनुरीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित नराधम शिक्षक फरार। शाळेच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। शाळेची मान्यता रद्द करण्याची पीडितेच्या आईची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या 3घांना पोलिसांकडून अटक। आरोपीकडून 2 मोटरसायकल, सोने चांदीचे दागिने, रोख रक्कमही जप्त। तर गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी चोरट्यांकडून हस्तगत। जेवणाच्या ताटात शॅम्पूचं पाणी टाकल्याच्या कारणावरून परप्रांतीय मजुराची हत्या। नाशिकच्या सिन्नरमधील नांदूर शिंगोटे जवळील घटना। आरोपी अजय गाडेकरला पोलिसांकडून अटक।